कोल्हापुरात 2 दिवसांपूर्वी विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणात आता पोलिसांसमोर नवीन आव्हाने आहेत. मुलगी झाल्याची नाराजी आणि सासरच्या नातेवाईकांनी टोमणे मारल्याच्या रागातून अस्मिता प्रतीकसिंह काटकर वय 29 राहणार सायबर चौक कोल्हापूर या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह चौघांची 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच अस्मिताची प्रसूती होण्यापूर्वीच सासरच्या मंडळींनी मुलाचे कपडे खरेदी केलेले, त्यामुळे काटकर कुटुंबियांना मुलगाच होईल असा अंदाज कोणी दिलेला. तसेच गर्भलिंग तपासणी केली होती की बुवाबाजीतून हा प्रकार घडलाय याचा उलगडा करण्याचे काम राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे. अस्मिताची प्रसूती होण्यापूर्वी सासरच्या मंडळींनी मुलगाच होणार असं गृहीत धरून कपड्यांची खरेदी केलेली असा आरोप अस्मिताच्या आईने केलेला. या आरोपामुळेच गर्भलिंग निदान, बुवाबाजी, मुलगा होण्याचे औषध खपविणाऱ्या टोळ्यांचा संशय बळावलाय. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन उलगडा करण्याचा प्रयत्न राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे. गर्भधारणेनंतर अस्मिताने उपचार घेतलेल्या रुग्णालयात चौकशी केली जाणार आहे. काटकर कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींचाही शोध घेतला जाणार आहे. त्यांचे फोन कॉल्स, मेसेजची तपासणी केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली आहे. पिंक आणि ब्लूचे कोडवर्ड. अवैध गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगी असल्यास पिंक आणि मुलगा असल्यास ब्लू कोडवर्ड वापरला जातो. तसेच अस्मिताच्या सासरच्या नातेवाईकांनी मुलासाठी ब्लू रंगाचे कपडे घेतलेले, त्यामुळे याचा तपास झाल्यास अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. अस्मिताने आत्महत्या करताच जिल्ह्यातील सरकार घराण्यांमधील काही व्हॉट्सअप ग्रुपवर याची गांभीर्याने चर्चा झाली आहे. जुन्या अनावश्यक रूढी, प्रथा, परंपरा सोडून दिल्या पाहिजेत. आपल्याच घरातील तरुणी बाहेरच्या शहरात जाऊन शिक्षण घेतात, नोकरी, व्यवसाय करतात. मग सुनांना बंधने घालणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. राहणीमान, वेशभूषा, मानपान, लग्नासाठी मोठ्या प्रमाणात होणारा खर्च यावरही आता मतमतांतरे व्यक्त होत आहेत. या सगळ्या प्रकरणात आईची आत्महत्या आणि वडिलांसह आजी, आजोबा, आत्या पोलीस कोठडीत गेल्यामुळे 1 महिन्याच्या चिमुकलीचा सांभाळ कोण करणार हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला. अटकेतील प्रतीक सिंहच्या चुलतीने तिची तात्पुरती जबाबदारी स्वीकारली होती. पोलिसांनी मंगळवारी बालकल्याण मंडळापुढे चिमुकलीला हजर केले आणि मंडळाच्या आदेशानुसार तिची जबाबदारी आता प्रतीक सिंहच्या मावशीकडे सोपवण्यात आली आहे. तसेच अस्मिताचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्ट येण्यास 15 ते 20 दिवस लागण्याची शक्यता आहे. तिच्या गळ्यावरील व्रण, प्राथमिक तपास आणि सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिने आत्महत्याच केली असावी असा दावा पोलिसांनी केलाय. मात्र या प्रकरणामध्ये अधिक अपडेट काय येत आहेत, अजून कोणकोणत्या माहिती समोर येणार आहेत, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब करा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी.